शेतकरी बांधवांनो, राम राम. माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही तुमच्या मुलांना हे न पण थंबनेलवरती बघितलं असेल, तुमच्या मुलाला हे जमलंच पाहिजे. 99% शेतकऱ्यांच्या मुलाला हे जमत नाही. का जमत नाही मी ते पण सांगतो. तुम्हाला हे जमलं तरच तुमचं खरं आहे, नाही तर शेतीमध्ये राहून फायदा नाही. शेती सोडून चालल्या जा. का बरं म्हणत असाल असं की 75% मुलं काय करतात, हे जमत नाही. आमच्याकडे कोणते कोणते वस्तू आहे ती सांगतो. तुम्हाला हे जमलं पाहिजे. जू असो, नागाटी असो, जो उलटा आहे का सुईचा आहे की ते सुद्धा जमलं पाहिजे. जोते कसे भेटायचे. 99% मुलं शिकतात, ही 99% मुलं शिकत नाही. पण हे शिकणं जरुरी आहे. हे शिकलं नाही तर पुढं काय फायदा होणार नाही. तुम्ही शिक्षणाच्या नादी लागून सुद्धा हे जमलंच पाहिजे. मी सांगतो तसं करा. आता 99% मुलं काय करतात, हे चूक करून सुद्धा त्यांना सुधारण्याचे प्रयत्न त्यांचे वडील करत नाही. त्यांचे वडील फक्त शिक्षणच बघत आहात. शिक्षण बघून चालणार नाही शेतकरी बांधवांनो. मी सांगतोय असं करा, नाही तसं नाही. तसं नाही शेतकरी बांधवांनो, शिक्षण करा. मी सुद्धा करणार आहे, तुम्ही सुद्धा करा. काहून की हे जमायलाच हवं. प्रत्येक मुलाला जमलं तरच खरं आहे, नाही तर शेतीमध्ये राहून फायदा नाही. तुम्ही म्हणत असाल, आपण बघत आहात रॉयल शेतकरी ऋषी इंगळे सिरसगावतून. तर शेतकरी बांधवांनो, आजचा जो व्हिडिओ आहे ते फक्त शेतकऱ्यांच्या मुलावरती आहे. मी सुद्धा शेतकऱ्याचाच मुलगा आहे, तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांचेच मुलं आहात. त्याच्यामुळेच मी तुम्हाला आज काय विशेषतः माहिती देणार आहे की त्याच्यामधून तुम्ही सर्व माहिती जाणून घ्यायची आहे सगळं. आणि हे यंत्र कोणकोणते आहे ते सुद्धा सांगायचे आहे. हे यंत्र बळीराम आहे, हे सुद्धा वखर आहे, आणि अजून नागरी घरी आहे. डवरा असो, जो असो, लोखंडी जो असो, सर्व जोआची माहिती आपण ह्या सेशनमध्ये घेणार आहोत. का बरं घेत असेल मी तुम्हाला कळायला पाहिजे. मागं इथं आपण हरभरा पेरले. काल माझ्या मनामध्ये एक गोष्ट आली शेतकरी बांधवांनो, की माझं मनामध्ये अशी गोष्ट आली बघा, की मी जेव्हा नांगरणी करत होतो तेव्हा सहजपणे नांगर हाणून बघितला, आणि पहिल्यांदा नांगर हाणला, आणि पहिल्यांदा बळीरामचं ते बळीराम असतं की आता हे तुमच्या पुढे सादर केलं आहे. तर मी पहिल्यांदा हाणून बघलं तर मला अजिबात जमला नाही. तर दुसऱ्यांदा हाणून बघलं, अजिबात जमलं नाही. तिसऱ्यांदा रिअलमध्ये शिकलो तर तराट सरी काढायला लागलो. आता त्याच्यामध्ये अशी चूक झाली आहे की प्रत्येक मुलाला, शेतकरी बांधवांनो, तुम्ही तुमच्या मुलाची काळजी घ्या. शेतकऱ्याची मुलं तर शिकणार आहे, शेतकऱ्यांची मुलं काही वाया जात नाही. आता काही मुलं नोकरीला लागलेले आहेत सरकारी. असा टाईम, एक दिवस असा टाईम येईल शेतकरी बांधवांनो, की एखादा रोग जर आला, कोरोना आला होता. कोरोनाच्या काळामध्ये 90% शेतकऱ्याची मुलं काय करत होते की नुसतेच टिकून वाटायचे तरी तर आले. पण त्यांना आल्याच्यानंतर घरी जे शेतकरी पिकवायचा, बळीराम हाणायचा, वक्कर हाणायचा, 99% शेतकऱ्यांच्या मुलाला जमलंच नाही आणि त्यांना लक्ष दिलंच नाही. तर हे शेतकऱ्यांच्या मुलाला जमायला हवा. दुसरी गोष्ट, शेतकरी बांधवांनो, तुम्ही शेतामध्ये काम करता असताना वडिलाचं पाहून जर शिकलं तर खूप भारी असतं शेतकऱ्यांच्या मुलांना. त्यांच्यावर त्यांचं लक्ष देणं आहे की नाही. तर तुम्ही सरकारी नोकरीचं बघत आहात, पण याचं कोण बघणार. बळीराम असो, येठण कसं भेटायचं, येठण याचं जो उलटा आहे का सुईचा आहे, हे कसं ओळखायचं, हे तुमच्या हातामध्ये आहे शेतकरी बांधवांनो. तुम्हाला ही काळजी करायला हवं. आता हे माझ्या हातामध्ये वखर आहे, वखरनी तुम्हाला जमली पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या शेतामध्ये तुम्हाला नांगरणी जमली पाहिजे. हे शेतकऱ्यांच्या मुलांना शिकलं पाहिजे, नाहीतर शेतीमध्ये नुसती सरकारी नोकरी म्हणून चालत नाही. आजकाल नुसतं एक दिवस शेतकरी बांधवांनो, सरकारी नोकरी सोडून सुद्धा शेतामध्ये येणं आहे. 75-60ची वय झाली तर तुम्ही तिथं काय आहे, तर तुमच्या मुलं का तुम्हाला हे करणं आहे की जे आपले जेव्हा आई वडील थकतील आपल्यासुद्धा घरी येणं आहे, तेव्हा आपल्याला काम करणं आहे. पण तुम्हाला नांगरणी चालली का लोक हाणून देणार आहे का तुमचं वावर. तर त्याच्यामध्ये शेतकरी बांधवांनो, की तुमच्या जे शेत आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये नांगरणी जमली पाहिजे, जू वेठणं जमलं पाहिजे, जोतं घालणं जमलं पाहिजे, बैलांना वेठून दिलं पाहिजे. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला हे शिकलंच पाहिजे. तुम्ही तुमच्या शेतामध्ये जेव्हा तुम्ही शिकायची वय असते की तेव्हा तुम्ही शाळेमध्ये जाता, तेव्हा आम्ही सुद्धा शाळेकडून हे शिकलेलो आहे. म्हणजे आम्हाला बळीराम जमते, पुन्हा दुसरीकडे वखरणी जमते, नागरी जमते, पण अजून थोडाफार मी सुद्धा कच्चा आहे. कशामध्ये की बळीराम मला सुद्धा जमत नाही. हे मळणी यंत्र माझ्याकडून सुद्धा चालत नाही. याचं वजन एवढं आहे शेतकरी बांधवांनो, की ह्या शेतकऱ्यांच्या मुलाला जमत नाही. तर याला शिकण्यासाठी मी आता प्रॅक्टिस सुरू केलेली आहे, काहून की मला हे जमत नव्हतं. तर दुसरी गोष्ट, की तुम्हाला हे जमत नसलं तर आपलं एखादा वावर खाली असतं, शेत खाली असल्यामुळे त्याचं आडवं उभं हाणायचं आहे. मग थंबनेलवरती काय निवडलेलं बघितलं असं, 99% शेतकऱ्याच्या मुलाला हे जमत नाही. तुम्ही शेतकऱ्यांच्या मुलाकडे लक्ष दिलं पाहिजे. आई-वडिलांनी म्हणलं पाहिजे, बाबा थोडंसं हाणून बघ, थोडंसं इकडं वखर काय, तिकडं वखर काय, आडवं तेवढं, आणि तुम्हाला हे शिकलंच पाहिजे. हे परंपरा चालणारच आहे पुढं, काहून की हे आलंच पाहिजे शेतामध्ये. आता तुमच्या शेतामध्ये ट्रॅक्टर निघले, ते निघले, पण बंधाऱ्याच्या खेटून जेव्हा ट्रॅक्टर जातं का हो, तुम्ही विचार केला का. जेव्हा शेतकरी बांधवांनो बंधाऱ्याच्या खेटून ट्रॅक्टर नाही गेलं तर आपल्याला ह्या मळणी यंत्र म्हणजे बळीराम यंत्रानं तर नांगरणंच लागतं. तेव्हा का होईना तुम्हाला गरज पडणारच आहे ना. का सगळी शेती जर ट्रॅक्टरनं केली
तर हे याचं काही विकून टाकायची वेळ येते का? नाही, याचे सुद्धा काम पडते, याचं सुद्धा काम पडणार. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जो वेटणं आलं पाहिजे, वेटण येणं वखरने आणणं आलं पाहिजे शेतकरी बांधवांनो. तर आपले शेतकऱ्याची मुलं 50% शिकलेले आहे, 50% असे सरकारी नोकरीला गेलेले आहे. त्यांना घरी आल्याच्या नंतर थोडंफार शिकून पाहिलं पाहिजे, जू कसं भेटायचं, जूचं उलटं सुलटं. आणि त्यांना जर नाहीच जमलं तर पुढच्या काळामध्ये कोण सांगणार? जे आपले आईवडील होते त्यांना कळायचं. आता आपले जे आईवडील आहेत त्यांना माहीत आहे की ते कसं करायचं, काय करायचं. त्यांचं आता त्यांच्याकडून शिकलं तेव्हा आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला सांगता येईल, नाही तर त्यांना कसं सांगता येईल ते सुद्धा सांगा. तर शेतकरी बांधवांनो, थंडीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. ढोरं आतमध्ये बांधा, काहून की हे 2-3 दिवसामध्ये थंडी खूप सांगितली आहे, त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ असा होता. तर शेतकरी बांधवांनो, नक्की शिकवा. तुमच्या मुलांनी हे जमलंच पाहिजे, वखरनी जमलं पाहिजे, नांगरणी जमलं पाहिजे, बैल झुपणं जमलं पाहिजे, सगळं तुमच्या मुलांना आलं पाहिजे. तर आम्ही सुद्धा करतो, तुम्ही सुद्धा करा. काहून की 50% सरकारी मुलांना हे जमत नाही. का बरं? की ते नुसतंच तिकडे असतात, घरी यायचं कामच नाही. हे जर जमलं तर पुढच्या काळामध्ये पुढची पिढी शिकेल, त्याच्या पुढची पिढी शिकेल. कोणतीच पिढी नाही शिकली तर ही जमीन ट्रॅक्टरनं नांगरणी करून फायदा राहणार नाही. तर चला मग शेतकरी बांधवांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. अशी काळजी घ्या. तुम्हाला जो वेटणी दाखवतो, जो वेटणी दाखवलं तर तेव्हा कोणतं काम केलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे शेतकरी बांधवांनो, की तुम्ही जेव्हा तुमचे याला काय म्हणता, तुम्हाला मी आता दाखवतो. तर माझ्या हातामध्ये बघा ही विचकी आहे. पहिल्यांदा मी शिकायला लागलो होतो ना, तर मला वखर सुद्धा आणतात नव्हता. तर मी प्रॅक्टिस करता करता सगळं शिकून गेलो. तर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ जर आवडला असेल, हा गोष्ट जर आवडली असेल, तर एक लाईक केल्याशिवाय आणि व्हिडिओला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तुमच्या मुलाची प्रॅक्टिस करा आणि हा नक्की शिकवा.